अहिल्यानगर येथील जामखेड शहरात धारदार लोखंडी हत्यारे घेऊन मोटारसायकलवर फिरणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले। त्याच्याकडून 32,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार करून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार हृदय घोडके, लक्ष्मण खोकले, शाहिद शेख, गणेश धोत्रे, दीपक घाटकर, श्यामसुंदर जाधव, बाळासाहेब नागरगोजे या पथकास रवाना केले। जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत पहाटे पेट्रोलिंग करत असताना पथकास बातमी मिळाली की एक इसम जामखेड बीड रोडवर मोटारसायकलने धारदार हत्यारे घेऊन फिरत आहे। त्यानंतर हॉटेल रघुनंदन समोर पोलिसांनी सापळा रचला आणि मोटारसायकलवरून येणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले। कैयब शकील पठाण, वय 18 वर्ष, राहणार मिलिंद नगर, जामखेड असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे लोखंडी कोयते, कुऱ्हाड, सुरा, चाकू, एक मोटारसायकल मिळून आले। जप्त केलेले मुद्देमालाची एकूण किंमत 32,200 रुपये इतकी आहे। भारतीय कायदा कलमनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक श्यामसुंदर जाधव यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी व मुद्देमाल जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले।